अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके सध्या वादात अडकण्याची शक्यता आहे। त्याचं कारण समोर येते निलेश लंके आणि गुंड गजा मारणे यांची भेट। निलेश लंके यांनी गजा मारणे यांच्याकडून सत्कार स्वीकारलाय, त्यामुळेच आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। पण कोण आहे हा गजा मारणे, का होते चर्चा, चला तर पाहूया या व्हिडिओतून। नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। पुण्यातील गुंड गजा मारण्याची लंकेंनी भेट घेतली आहे। यावेळी गुंड गजा मारण्यानं लंकेंचा सत्कार केलाय। सत्कार करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय, यामुळे राज्यात चर्चा सुरू आहे। यापूर्वी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांनी गजा मारण्याची भेट घेतली होती, त्यावेळी देखील या भेटीची राज्यभर चर्चा रंगली होती। अखेर अजित पवारांनी पार्थ यांना असे अजिबात घडता कामा नये अशा भाषेत बजावले होते। त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता। गजा मारणे मूळचा मुळशी तालुक्यातील गजानन मारणे उर्फ गजा मारणे या नावाने तो ओळखला जातो। टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। खून प्रकरणी गजा मारणे 3 वर्ष पुण्यातील येरवडा कारागृहात होता। एखाद्या राजकारण्याबरोबर गुंडाचा फोटो छापून आला तर राज्यात चर्चेचा विषय ठरतो, पण गुंडांचा सत्कार करायला किंवा स्वीकारायला जाणे ही बाब निश्चितच हायलाइट करणारी ठरते। सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याबाबत कदाचित निलेश लंके गजा मारण्यांकडे आभार मानायला गेले असतील असा आरोप अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी केलाय। तर ते घर गजा मारण्यांचं आहे हे मला माहीत नव्हतं असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलंय। लोकसभा निवडणुकीचं तिकीट निलेश लंकेंना दिलं ते शरद पवारांनी, त्यानंतर जायंट किलर खासदार असे राज्यात त्यांची चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतंय गजा मारणे आणि निलेश लंकेंच्या भेटीवर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।